जबाबदारी देणार. पक्षवाढीबाबत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात. मेळाव्याचं आयोजन आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व. राज ठाकरेंवर उत्तर भारतीयांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि महाराष्ट्रात हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. मनसेची मान्यता रद्द करून राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी. मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाले तरी धनंजय मुंडे सरकारी बंगल्यातच. बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवर आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं. मात्र मंत्रिपद मिळाल्यानंतरही सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत. शासकीय निवासस्थानाबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील. आपली कोणतीही तक्रार नाही. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या मुलींना पुणे पोलिसांचं पत्र. अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही, पत्रात नमूद. पुण्यात आंदोलक मुलींच्या तक्रारीनंतर अजूनही गुन्हा दाखल नाही. पहाटे 3:30 वाजता अखेर आंदोलक मुली घरी परतल्या. कोथरूड प्रकरणात रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकरांनी आंदोलक मुलींसह पोलिसांशी केली चर्चा. अप्पर पोलीस आयुक्तांची चर्चेनंतरही गुन्हा दाखल न झाल्यानं नाराजी. माधाच्या बातमीची महिला आयोगाकडून दखल. कोथरूडमध्ये काही तरुणींशी पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याच्या प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावून एफआयआर का दाखल केला नाही असा सवाल. तर एफआयआर दाखल न केल्यास सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिण्याचा इशारा. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात. आमदार रोहित पवारांचा पोस्टमधून दावा. तर एसआयडी पथकात पोलीस अधिकारी संतोष साबळेंच्या समावेशाची मागणी. बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सुनावणी. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती. बीडमध्ये शांतता राखण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निर्णय. भाजपच्या नवहिंदुत्ववादी आमदारांनी यवतची दंगल भडकवली. दैनिक सामनातून थेट आरोप. आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकरांनी लोकांना भडकवल्याचा आरोप. कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या बैठक. हत्तीणीला कशा प्रकारे परत आणता येईल या संदर्भात बैठकीत चर्चा होणार. नांदणी मठातून नेलेली महादेव हत्तीण सुरक्षित आणि व्यवस्थित. वनतारा प्राणी संग्रहालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. न्यायालयानं आदेश दिल्यास महादेव हत्तीणीला परत करू, पत्रातून स्पष्टीकरण. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला वनतारामध्ये घेऊन जात असताना दगडफेक, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड आणि त्यानंतर सुमारे 140 जणांवर गुन्हे दाखल. याबाबत आज सुनावणी. मुंबईतल्या दादरमध्ये कबुतरखान्यावर ताडपत्री. कबूतर आता ताडपत्री आणि दुकानांच्या अवतीभोवती बसत आहेत. कबुतरांना खायला दिल्यास 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येतोय. कबुतरखान्यासंदर्भात कोर्टानं विचारपूर्वक निर्णय दिला. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. नागपूर जिल्ह्यात भाजपचे मातब्बर नेते असताना जिल्हा परिषदेवर काँग्रेसचं वर्चस्व. ते संपवण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांपासून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा परिषदेसाठी सर्कल निहाय विशेष जबाबदारी. यवतमाळच्या वणीतील भाजपच्या 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश. मुंबईत महापालिकेनं शहरातील खड्डे बुजवण्याचं काम वेगानं सुरू केल्याचा दावा. मात्र अद्यापही शहरात 1212 खड्डे शिल्लक. पीयूसीचे दर सुधारण्यासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन. पीयूसीसाठी आकारले जाणारे दर आता बदलण्याची शक्यता. मुंबईत आरे ते कप परेड भुयारी मेट्रोत चित्रीकरण करता येणार. प्रवासी संख्येअभावी तोटा सहन करावा लागत असल्यानं मेट्रो 3 प्रशासनाचा निर्णय.
समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा